आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज, मामू कॉफी जवळ, ब्राह्मणगाव, गंगाखेड रोड, परभणी। महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज, परभणी। जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। 12वी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा। वैशिष्ट्ये: एससी, एसटी आणि एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश। मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध। प्रवेशासाठी 90 75 44 01 44 93 70 75 82 71 आणि 95 27 20 80 88 या क्रमांकावर संपर्क साधावा। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी। ग्रामविकासामध्ये मोलाचं योगदान देणारे परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र ओमप्रकाश यादव आणि हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र नानासाहेब कदम यांचा परभणी इथं काल कृतज्ञता सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला। हरितग्राम चळवळ राबवणारे ओमप्रकाश यादव आणि वाचनालय व ग्रामविकास उपक्रम राबवणारे नानासाहेब कदम या दोघांचा श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला आहे। श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कवी इंद्रजित भालेराव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत दळवी, सुरेश खानापूरकर, हरीश बुटले, अनिल गावंडे, श्वेता यादव, सुवर्णा कदम, नितीन लोहट आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती। प्रामुख्याने नितीन लोहट सर, जिजाऊ ज्ञानतीर्थचे प्राचार्य यांनी आणि संकल्प स्वराज्य उभारणी फाउंडेशन यांनी मिळून हा कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता। अतिशय भारावून टाकणारा हा क्षण आहे। मागील 6 वर्षापासून मी परभणीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करतोय। या कालावधीमध्ये वेगवेगळे अभियान आम्ही राबवले। हरितग्राम, माझं गाव माझं तीर्थ, वृक्ष लागवडीचं मोठ्या प्रमाणात चळवळ राबवली। शेतकऱ्यांसाठी विविध योजनेमधनं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, परंतु आमच्या सर्व मित्रमंडळीने अतिशय मोठा सोहळा, हा निरोप समारंभाचा सोहळा ठेवला। खरं तर माझ्याकडे कुठलेही शब्द नाही आहेत त्यांचे आभार मानायला। मी सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। मी असो किंवा आदरणीय उंभव असो, आम्ही सर्व शेतकऱ्याचे पुत्र आहोत आणि गावाकडली माणसं आहोत। तर गावाकडल्या माणसामध्ये गावखेडी ही चांगली व्हावी, प्रेमाची, आनंदाची, सौख्याची व्हावी आणि सोप्या भाषेमध्ये गाव ही शांततामय सहजीवनाचं अधिवास व्हावं, या भावनेनं आम्ही सर्वजण आपण काम करू। मराठवाड्यामध्ये विशेषतः परभणी हिंगोली जिल्ह्यामध्ये हे काम करण्याची खूप गरज आहे। तर सर्व नागरिकांना एक कुठल्याही श्रेयवादाची बाब न करता किंवा कुठलीही बाकी राजकीय बाबी विचारात न घेता गावाच्या विकासासाठी शिक्षण, अभ्यासिका, वाचनालय आणि हरितग्राम आणि इतर सर्व चांगले विधायक उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा। माझ्या व्यक्तिशः जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच आतापर्यंत काम केलं आणि पुढेही करण्याचा प्रयत्न करेल। परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ गेट समोर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीनं आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। या उपोषणाला आज माजी आमदार विजयराव गव्हाणे यांनी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली। या उपोषणामध्ये ज्ञानेश्वर शिंदे, बालाजी रणेर, कैलास पौळ, माणिक शिंदे आदींसह प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झालेले आहेत। प्रकल्पग्रस्तांची लढाई आम्ही सुप्रीम कोर्टातून आणि सुप्रीम कोर्टाने 1999 कायद्याप्रमाणे 50% जागा विद्यापीठातल्या ह्या प्रकल्पासाठी राखीव ठेवून त्या भरण्याची ऑर्डर केली। त्या आदेशावर गव्हर्नमेंटनी 14 ऑक्टोबरला एक परिपत्रक आलं की ताबडतोब 50% जागाच्या जाहिराती द्या, त्याच्यासाठी नियमावली लावून एक परिपत्रक। पण ह्या विद्यापीठाने त्या परिपत्रकाचा निव्वळ गोंधळ केलेला आहे। बाकीच्या विद्यापीठांच्या जाहिराती व्यवस्थित निघाल्या आहे। आरक्षणाचा बिंदू सगळं सांभाळून 52 आणि 48% प्रमाणे हटवले। इथल्या जाहिरातीमध्ये 307 पैकी 7 जागा खुल्या वर्गात ठेवल्या, म्हणजे पूर्ण आरक्षणाचं स्टेप मोडून काढलं। काही जागा लपून ठेवल्या, म्हणून सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर असा आहे की रिक्त जागापैकी 50% जागा इथं ड वर्गाच्या 750 जागा रिक्त आहेत। तर त्याच्या हिशोबाप्रमाणे त्यांनी 350 जागाच्या वरती 360 जागेची जाहिरात काढायला पाहिजे। सततचे दवाखाने करून कंटाळलात? आता शेवटचा उपाय। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या। शुगर, मूळव्याध,
ॲलर्जी, सोरायसिस, गजकर्ण, दमा, लठ्ठपणा, गुडघेदुखी, कंबरदुखी, वात, गाठीचे आजार, लकवा, केस गळणे, मुतखडा, सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात. दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध. संपर्क डॉक्टर गोविंद कामते, आयुर्वेद विद्याविशारद, बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या बाजूला, वसमत रोड, परभणी. संपर्क 9921691008. संत श्री साईबाबा यांच्या जन्मभूमी जोडणाऱ्या मानवत रोड इथं रेल्वेना प्रवासी थांबा देण्यात यावा यासाठी आमदार राजेश विटेकर व शिष्टमंडळानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र, ईमेल करत व फोनवरून त्याच्याशी संपर्क साधला आणि परभणीकरांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मानवत रोड इथं नांदेड पुणे एक्सप्रेस, छत्रपती शिवाजी टर्मिनल ते आदिलाबाद म्हणजे नंदीग्राम एक्सप्रेस, पुणे निजामाबाद पॅसेंजर व जनशताब्दी एक्सप्रेस आणि सचखंड एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना थांबा मिळेल असा विश्वास आमदार राजेश विटेकर यांनी व्यक्त केला आहे. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सन 2008 पूर्वी शासकीय सेवेत हजेरी तत्वावर सामावून घेतले, मात्र त्यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून लाभ घेतलाय असं दाखवण्यात आलंय. आता या प्रकल्पग्रस्त व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालय पुनर्वसन इथून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यास अडथळा येतोय. त्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करण्यात यावं अशी मागणी करत या लाभार्थ्यांनी 12 ऑगस्ट पासून विद्यापीठाच्या गेट समोर उपोषण सुरू केलंय. या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन देण्यात आलंय. तर ज्ञानेश्वर शिंदे, बालाजी रणेर, कैलास पौळ, माणिक शिंदे आदींसह प्रकल्पग्रस्तांनी हे उपोषण सुरू केलंय. 82 आणि 84च्या काळामध्ये आमचे जे आजोबा पंजोबा असतील ते हजेरीवर कामाला असत होते. हजेरीवर कामाला असल्यामुळे तेव्हाचा शासन निर्णय एका हजेरीचा होता आणि त्याला हजेरीवर कायम नोकरीवर घेतलं होतं. नंतर शासनानं काय केलं, विद्यापीठानं 2014ला त्याच्यावर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घेतले आणि त्याच्यासमोर प्रकल्पग्रस्ताचा टॅम्प मारला आणि ते हजेरी लागले असताना सुद्धा प्रकल्पग्रस्त दाखवले. कशामुळं? कारण पुढे भविष्यात आम्हाला त्याचा लाभ होऊ नये म्हणून असं त्यांनी केलेलं आहे. आणि तसं पत्र त्यांनी कलेक्टर ऑफिसला पाठवलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र काढण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या विद्यमानं परभणी शहरात आज सकाळी तिरंगा सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या हस्ते करण्यात आला. या रॅलीला मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले होते. तर रॅलीची सुरुवात जिल्हा क्रीडा संकुलातून करण्यात आली. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विसावा कॉर्नर मार्गे गांधी पार्क, शिवाजी चौक इथून जनता मार्केट व ग्रँड कॉर्नरवरून महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा मार्गे जिल्हा क्रीडा संकुल इथं या सायकल रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये विविध देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वामन बेले, गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक PR जाधव, तालुका क्रीडा अधिकारी कल्याण पोले, क्रीडा मार्गदर्शक संजय मुंडे, क्रीडा अधिकारी सुयश नाटकर आदींची उपस्थिती होती. तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून अनेक वर्षे सेवा बजावलेले कैलासवासी डॉक्टर भास्करराव टेंगसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांचे चिरंजीव आणि किडनी स्पेशालिस्ट डॉक्टर राहुल टेंगसे आणि डॉक्टर अमित टेंगसे यांनी रेणापूर जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना आधुनिक व डिजिटल शिक्षण मिळावं या उद्देशानं शाळेला 40,000 रुपये किमतीचा 53 इंची अँड्रॉइड स्मार्ट LED सप्रेम भेट दिला आहे. यावेळी डॉक्टर राहुल टेंगसे यांनी शाळेतील प्रत्येक वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे युवा जिल्हा प्रमुख दीपक टेंगसे, भगवान टेंगसे, कृष्णा हारके, गणेश टेंगसे, दिगंबर जोशी, बाळासाहेब टेंगसे, आदिनाथ टेंगसे, अशोक टेंगसे, बंडू पवार, शंकर टेंगसे, मुरलीधर रोकडे, हरिभाऊ उजगरे, मुख्याध्यापक RB किरवले आदींची उपस्थिती होती. मराठवाड्यातील कोळी महादेव मल्हार यांच्या समस्या आमच्या लक्षात आल्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. त्यासाठी मराठवाड्यातील कोळी महादेव समाजातील शिष्टमंडळाची बैठक लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत आयोजित करणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केले. बालाघाटातील अनुसूचित जमाती सेवा संघ व आदिम विकास परिषद शाखा परभणीच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनानिमित्त कोळी महादेव समाजातील गुणवंताचा सत्कार समारंभ आणि समाज जागृती मेळावा रविवारी संपन्न झाला. अध्यक्षस्थानी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, उद्घाटक म्हणून डॉक्टर केदार खटिंग, अविनाश कोळी, सुरेश भुमरे, शिवाजी भरोसे व निवृत्ती रेकडेवाड यांची उपस्थिती होती. पालम तालुक्यातल्या वाणी पिंपळगाव येथील रोहिदास शेवाळ नामक 26 वर्षीय युवकाचा मृतदेह पूर्णा तालुक्यातल्या गौर शिवारात आढळून आला आहे. आज सकाळी 10च्या सुमाराला काही व्यक्तींना धनगर टाकळी रस्त्यावरील गौर शिवारामध्ये गळा चिरलेल्या अवस्थेतील एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ पूर्णा पोलिसांशी संपर्क साधला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
घटनास्थळी धाव घेतली व त्या युवकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता तो मृतदेह वाणी पिंपळगाव येथील रोहिदास विक्रम शेवाळे या युवकाचा असल्याची माहिती मिळाली. शेवाळे याचा सकृतदर्शनी खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जिल्हा पोलीस आस्थापनेवरील पोलीस अंमलदारांच्या पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी 12 ऑगस्ट रोजी आदेश काढले असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हवालदार या पदावर पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संजय साळवे, नवामुंडा पोलीस ठाण्यातील संतोष नरसीकर, रमेश धोंडगे, पोलीस नियंत्रण कक्षातील विशाल लाड यांचा सेवा ज्येष्ठतेप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती करण्यात आली. तर मारुती बुधवारे यांना तात्पुरत्या स्वरूपात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. पोलीस मुख्यालयातील शेख ताजुद्दीन शेख हसन, मानूत पोलीस ठाण्यातील राजू इंगळे, सेलू पोलीस ठाण्यातील गजानन दायभाये, भरत सूर्यवंशी, पिंपळदरी पोलीस ठाण्यातील माणिक वाघ, महामार्ग येथील अनिल भरडे यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर संजय घुगे, साहेब तोटेवाड यांना तात्पुरत्या स्वरूपात पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती देण्यात आली असल्याबाबतचं पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आदेश काढले आहेत. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. गंगाखेड इथं 7 वर्षीय मुलीला बळजबरीनं घरात घेऊन तिच्यासोबत सलबगी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या आईचाही विनयभंग केल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी गंगाखेड तालुक्यातल्या एका गावात घडली आहे. या प्रकरणी ओंकार सकट याच्या विरोधात गंगाखेड पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जवळा येथील ओंकार सकट यानं 11 ऑगस्ट रोजी दुपारी 12च्या सुमाराला नग्न होऊन एका 7 वर्षीय मुलीला बळजबरीनं घरात घेऊन जात तिच्या अंगाशी झोंबून घट्ट पकडून ठेवलं. तर पीडित मुलीनं त्याला हिसका देऊन पळून जात घडलेला प्रकार आईला सांगितला. तेव्हा पीडितेची आई जाब विचारण्यासाठी गेली असता नागड्या अवस्थेत पीडित मुलीच्या आईच्या अंगावर येऊन लज्जा निर्माण होईल असं कृत्य केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिल्यावरून गंगाखेड पोलिसात पोक्सो कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परभणी तालुक्यातील मागील अनेक दिवसापासून बंद असलेला स्मशानभूमी व शेतीसाठीचा रस्ता विविध अडथळ्यानंतर मात करत 6 ऑगस्ट रोजी खुला करण्यात आला आहे. या रस्त्याचा प्रश्न सोडवण्याबाबत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. या सूचनांचं पालन करून व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पाडण्यात आली आणि रस्ता खुला करण्यात यश आले. या कारवाईमध्ये नायब तहसीलदार मधुकर राजे क्षीरसागर व त्यांच्या महसूल पथकातील मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक यांनी संयम, धैर्य आणि जिद्दीनं अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. कठीण प्रसंगातही शांतता राखत कायदेशीर पद्धतीने कारवाई पूर्ण केल्याबद्दल त्यांचं कार्य स्तुत्य व अनुकरणीय ठरलंय. याबाबत आज पोरोड येथील शेतकरी व नागरिकांनी हा रस्ता खुला करून दिल्याबद्दल पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि जिल्हाधिकारी परभणी यांचे आभार मानले आहेत. बोरीपासून जवळच असलेल्या परभणी रोडवरील नायराळ पेट्रोल पंपासमोर पेट्रोल भरण्याकरिता जात असलेल्या दुचाकीला समोर नेणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक होऊन या अपघातामध्ये 1 जण जागीच ठार तर 2 जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4च्या सुमाराला घडली आहे. बोरी येथून जवळच असलेल्या कसर येथील रहिवासी व जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सेवानिवृत्त व्यवस्थापक विश्वनाथ काळे आपल्या TVS जुनावरून गावाकडे जात असताना नायरा पेट्रोल पंपासमोर पेट्रोल भरण्यासाठी गाडी वळविली असता परभणीवर येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीनं त्यांना जोराची धडक दिली. या धडकेमध्ये विश्वनाथ काळे जागीच ठार झाले असून त्यांना तात्काळ बोरीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात हर घर तिरंगा अभियान 2025 अंतर्गत 12 ऑगस्ट रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयामध्ये तिरंगा बाईक व सायकल रॅली तसंच तिरंगा यात्रा उत्साहात पार पडली. रॅलीचं उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेंद्र कुमार मीना, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी सेल्वा कुमार तसंच केंद्रीय विद्यालय नांदेडचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा यांची उपस्थिती होती. गंगाखेड तालुक्यातल्या पिंपळदरी येथील 3311 kV वीज उपकेंद्रामध्ये नव्यानं क्षमता वाढ केलेल्या व नव्यानं आस्थापित केलेल्या अतिरिक्त ऊर्जा रोहित्राचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते आज पार पडला. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे वीज सेवा उपलब्ध होणार आहेत. यावेळी गंगाखेड उपविभागाधिकारी जीवराज डापकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता RK टेंभुर्णे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तसंच परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. तर पिंपळदरी उपकेंद्राची सध्या क्षमता 3.15 MVA होती.
आता वाढीव क्षमतेमुळे ती 5 MVA इतकी झालेली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे 15,000 पदं भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज 12 ऑगस्ट रोजी 2024-25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित मर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळेसची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे. भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात सन 24 दरम्यान रिक्त झालेली व 25 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे. भरण्यात येणारी पदांची संख्या पोलीस शिपाई 10,908, पोलीस शिपाई चालक 234, बँड्समन 25, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 व कारागृह शिपाई 554, पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट क संवर्गातील आहेत. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य व साखरेचं वाटप करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे 20 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे आता या दुकानदारांना क्विंटल मागे 20 रुपयाची वाढ मिळाल्यानं यापूर्वीच्या 150 रुपयांऐवजी 170 रुपये मार्जिन मिळणार आहे. परभणीच्या शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीनं भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक तथा गणित तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर S.R. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अशोक चोपडे यांची उपस्थिती होती. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे डॉक्टर संतोष नाकाडे, माहितीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रशांत मेने आदींची उपस्थिती होती. सेलूच्या नूतन विद्यालयातील राबगिंडा सभागृहात नुकताच स्वरांजली परिवार प्रस्तुत सदाबहार गीत हा नव्या हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गंगाधर कानेकर, प्रीती सराफ, मनीषा पांडे, उल्हास पांडे, राजेंद्र मुळावेकर, प्रीती राठी, देवांश तोडकर, माधुरी कामखेडे, सच्चिदानंद डाकोरे, दीपक देवा, संजय मंडलिक, डॉक्टर विलास मोरे, सतीश राठे या कलाकारांनी गीतं सादर केली. तर कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर विनायक कोठेकर, गोविंद जोशी, रामराव रोडगे, प्राचार्य शरद कुलकर्णी, ॲडव्होकेट सुभेदार महेश खारकर यांची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.